मी गुलाबाग. आज आपण आहोत गंगापूर तालुक्यातील मालुंजा येथील शिवना नदीच्या पुलावर. ह्या पुलाचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे. कायगाव ते देवगाव या रस्त्याचे काम चालू असल्याने या ठिकाणी लासूर स्टेशनसह अनेक खेड्यांचा संपर्क गंगापूर तालुका असल्याने या तालुक्याला जोडलेला आहे. मात्र या पुलाचे काम आपण पाहू शकतो की अत्यंत धीम्या गतीने चालू आहे. पावसाळा अगदी बोटावर मोजणे इतक्या दिवसावर आलेला आहे. मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि ह्या नदीला गेल्या कित्येक वर्षापासून दुथडी भरून ही नदीला महापूर येत असतो. परंतु या ठिकाणचे जे ठेकेदार आहे ते आपण पाहू शकतो की किती संथ गतीने काम करू राहिले. पावसाळ्यापर्यंत ह्या पावसाळ्यात या पुलाचं काम होऊ शकत नाही. त्यामुळे या नदीला जर महापूर आला तर गंगापूर तालुक्याला जोडणाऱ्या अनेक गावांना संपर्क तुटणार आहे. त्यामुळे ऐन मुलांच्या शाळेचे जे दाखले असतील ते दाखले काढण्यासाठी तालुक्याच्या गावाला तहसीलला पंचायत समितीला यावं लागते. त्यामुळे शेतकरी असतील, विद्यार्थी असतील यांचे खूप हाल या पूल पूर्ण न झाल्यामुळे होणार आहे. आणि जर गंगापूरला जायचे असले तर अनेक किलोमीटरचा वेढा अंतर किलोमीटर वाढून नागरिकांना गंगापूरला जावे लागणार आहे. आणि या सगळ्या परिस्थितीला सदर ठेकेदार जबाबदार आहे सध्या अशी प्रथमदर्शनी वाटते. कारण अनेक दिवस झालेत हा पूल पाडून, पण अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचं बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये नक्कीच गंगापूर तालुक्याचा संपर्क अनेक गावापासून तुटणार आहे. त्यामुळे याला पर्यायी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. परंतु हाच पूल या पावसाळ्याच्या महापुरामध्ये पाण्याखाली गेला होता आणि वाहतूक बंद होती 2 दिवस. आणि जर हा इतक्या खाली पूल आहे नवीन केलेला, त्या पुलावर तर किमान महापूर जर आला तर महिनाभर या गावाचा संपर्क तुटणार आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार हे ठेकेदार आणि शासकीय अधिकारी असतील अशी नागरिकांमध्ये भावना आहे. मी गुलाबाग, छत्रपती संभाजीनगर.